ओपनिंगची पेयर आपण पाहतोय एजे अँड राहुल. दोन्ही संघाचा 12th मॅन पाठवायचा आहे. नवीवाडी संघ आणि काढणे संघाचे 12th मॅन प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय युवक मित्र मंडळ साबळेवाडी व विठ्ठल रुक्माई जनसेवा प्रतिष्ठान छेदळवाडी आयोजित ही स्पर्धा जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम. गेला कालचा दिवस शनिवारचा दिवस आणि आज रविवारचा दिवस. आज तारीख आहे 1 डिसेंबर सन 2024 आणि आजचा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. स्पीडअप घ्यायचंय लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टीम रित्वी 11 काढणे आपल्याला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तर ओपनिंगची पेयर मैदानाच्या आतमध्ये एजे आणि राहुलची जोडी मैदानामध्ये उतरले. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकामध्ये सर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितपर्यंत यशस्वी ठरतायत नवीवाडीचे अजय आणि राहुल. कारण पॉवर प्लेचं षटक म्हणजे क्षेत्ररक्षण थोडंसं आत असतं. फलंदाजांना हात मोकळे असतात फलंदाजांचे फटकेबाजी मोठी करण्यासाठी. कारण क्षेत्ररक्षण 38च्या आतमध्ये असते. बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात. गोलंदाजाला मात्र विचार करून विचार विनिमय करून टप्प्यावरती काम करून अचूक टप्प्यावरती चेंडू ठेवावा लागतो. काय वाटतंय सर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितपर्यंत धावा बनतील? मला वाटतंय 10 ते 12 कारण की दोन्ही संघाचा जो गोलंदाज आहे त्याने सातत्याने या गोष्टीवरती खूप काम केले. कारण की पॉवर प्लेचं जे महत्वाचं षटक आहे ना ते संघाचा जो मेन गोलंदाज आहे ना तोच हाताळत असतो. त्याच्यावरती दडपण असतं थोडासा प्रेशर असतो परंतु प्रेशर रिलीज करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागतो. प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय कोणती गोष्ट नाही. आणि पहिलं षटक हाताळावं लागत असतं. प्रेशर मध्ये असतं. फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस हे आपल्या षटक फेकावं. चला विनंती असेल पंच लगेचच सामना सुरुवात करून घ्यायचा. पहिला चेंडू ग्रीन सिग्नल पंचांचा. मनोज समोर एजे. पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. श्री गणेशा होतोय. प्रथम नमन श्री गजानन. वंदूया माता पिता गुरुजन. मग करू साधू संतांना नमन. साधू संतांना माता भगिनींना नमन करून पहिल्या चेंडूवरती मात्र एक सिंगल घेतले आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावफलक सजले. एक आकड्यावरती येऊन पोहोचले. राहुल चप्पल झालाय. मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑन द स्टंप. लॉफ्टेड ड्राइव. सीमारेषा पार कराला वार. इट इज आउट ऑफ पार्क. षटकार. राहुल लगेच दुसऱ्या चेंडूवरती देतोय षटकारांची चाहूल. पाहुण्यांच्या आमंत्रणासाठी दुसऱ्या चेंडूवरती समालोचन कक्षामध्ये पाठवलाय चेंडू. या तुमचं आम्ही धमाकेदार पद्धतीने इथे स्वागत करतोय. यस इट इज अ धमाका धडाका. आणि यावेळेला मात्र गोलंदाज कुठेतरी दडपणाखाली गेलाय की काय. वाईडिश लाईन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू वाईडिश लाईनच्या खूप बाहेर गेलाय. पंतांनी लगेच नकार दर्शवलाय. दोन्ही दिशांना हात पंतांचे समांतर आलेत. इट इज अ वाईट बॉल. पंतांचा कॉल. गोलंदाजा तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळाय. चेंडू हलकासा खाली राहिले. गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच सर आपण पाठीमागच्या चेंडूवरती बोललो होतो वाईडिश लाईन ठेवण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न त्याचा यशस्वी राहिलाय. थोडासा चेंडू वाईडिश ऑप्टमच्या बाहेर ठेवलाय. वाईडिश लाईन वरती ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झालाय. फलंदाजाला काहीच समजलेलं नाहीये. मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू विनंती आहे आपण बाहेर थांबायचंय. टीम महिंद आपण बाहेर थांबायचं. यावेळी पहा बॅकफुट वरती गेले. बॅकफुट पंच डिफेन्स केलाय चेंडूला. चेंडू जर डिफेन्स केला असेल पण दोघांची धावण्याची पद्धत बघा. कॉलिंग खूप महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग वरतीच ही धाव पूर्ण करण्यात येत आहे. नक्कीच सर कॉलिंग कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. खेळ असो वा आयुष्य कॉलिंग कम्युनिकेशन कॉन्टिक्शन चर्चा असणं गरजेचं आहे. चर्चेतून मार्ग निघतो आणि दोघं एक साथ बेताल झालेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आखो में किया इशारा. मोठा फटका मारवण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्याशा त्याने खेळून काढला. जे 2 क्षेत्ररक्षक होते त्यांना भेदून परंतु एकच धाव आणि धाव संख्या जाते स्कोर बोर्ड वरती ती म्हणजे 10 आकड्यावरती येऊन पोहोचली गेली. आपण पाहतोय गोलंदाज जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याप्रमाणे गोलंदाजी सजवतोय.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. यावेळेला पहा फक्त दिशा दिलीये डोक्यावरून 30 यार्डच्या टप्पा 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 कार्पेटला लावली. क्षेत्ररक्षकांना करतोय भागमभाग. मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी, तेवढ्यात फलंदाजाने पेटवली गाडी, लावली मैदानात आग. क्षेत्ररक्षक होत आहेत भागमभाग. येतोय हा सीमारेषा पार चौकार. यस दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. हे हात नाही हतोडा आहे, अगदी मनगट मजबूत आहे या फलंदाजाचा. राहुल नावातच राहुल आहे. हुशार, तरबेज आणि तिरंदाज. याला तिरंदाज मला वाटते म्हणावं लागेल. जसा बाणातून बाण सुटावा आणि अगदी आपल्या टार्गेट वरती हिट व्हावा तसा. काय कलाई का इस्तेमाल. जर तुम्ही हिंदी कॉमेंट्री मध्ये पाहत असाल तर कलाई का अच्छे से इस्तेमाल, त्या पद्धतीने मनगटाच्या साह्याने क्रिकेट गोलंदाज नेम सँडी गोलंदाजी मार्क वरती. अजय ऑन स्ट्राइक. सँडी गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 14. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या 14 झाली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ब्लॉकल होल, आडव्या बॅटीने फटका. मिड विकेट रिझर्व मध्ये डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय, कलेक्शन करतोय, एकावरती थांबवलंय. कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन पहा सर, लगेच चांगवलंय. हा नजरेचा खेळ आहे, डोळ्यांचा खेळ आहे. फक्त कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन इथे म्हणून चालणार नाही श्रीकांत सर. जर यावेळेस डाऊन द ग्राउंड अगदी हलक्या तरी खेळ आहे, परंतु मिसफील्ड होते आणि समोरच्या दिशेने येतोय खणखणीत वार येतोय. सुंदर असा चौकार. यस, प्रलयामध्ये केलाय वार आणि क्षेत्ररक्षक झाला गार. चेंडू मात्र झाला फरार. मिळाला हा आणखीन एक पॉवरफुल पॉवर हाऊस. चौकार चौकार चौकार. आपल्या मराठी शाळेमध्ये शेवटच्या बेंचवर बसणारी जी टोळी असते ना, दी बॅड बॉयज, हे दोघे जण ते बॅड बॉयज आहेत. कळालं का? शेवटच्या बेंचवर बसणारे हे जे धमाल आणि कमाल करणारे जे असतात ना, त्यातलेच हे दोघे मोरके आहेत. कोण थांबना झाले, दोन्ही बाजूनी लढाई चालू आहे. सर आपला एमटीसीचा टेक्निकल कुणाल देखील लास्ट बेंच वरती होता, म्हणून आज स्टेज वरती पहिल्या बाकावरती बसलाय. जे आपण पाहतो लास्ट बेंच वरती असतात ते आयुष्यात पुढच्या पायरीवरती असतात. कुणाला आज आपण पुढच्या पायरीवरती पाहतोय आणि मैदानामध्ये बॅटल जे रंगलंय ना, ते लास्ट बेंच वरचं बॅटल आज संघासाठी पहिल्या बेंच वरती उतरलंय. यावेळेस बँचची वाटणी केली जाते. अगदी सहजरित्या खेळ आहे. काय क्षेत्ररक्षण पाहतोय, चांगलं कलेक्शन, चांगली पैकी. नक्कीच सर, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, येईल तारावया म्हणून वाट कधी कोणाची पाहू नका. वाट पाहायची नाहीये तर वाट लावायची आहे. आणि पहा इथे वाट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि त्या वाटेमध्ये मोलाची साथ क्षेत्ररक्षकाने दिली आणि फलंदाजाची वाट मात्र घरच्या रीतीने त्याला प्रवास करण्यासाठी भाग पाडले. अजय मात्र मैदानाच्या बाहेर बॅक टू द पविलियन. ही जी भाषेची कला आहे, जे शब्दाची रचना आहे, शब्दाचं जाळ जे विणलं जाते तेच तर मराठी भाषेत आहे. नक्कीच सर, मराठी भाषेवर आपण बोलत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आताच केंद्र सरकारने दिलाय. तो एक आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाढवणारा दर्जा केंद्र शासनाने दिलाय. हा देखील आपल्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे सर. धावसंख्या झाली आहे दरम्यान 21 आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य सँडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक विकेट आली आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जनार्दन उर्फ जेडी. ब्लॉकर होलता चेंडू. काय गोलंदाज आहे, लाईन आणि लेंथ अगदी तोलून मापून आणि मोजून फेकी करतोय. संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये जी उन्नती केली आहे, तो जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे नितीन, त्याने जी उन्नती केली आहे संघासाठी खूप छानशी अशी आहे. यावेळेस शफल झालाय, जागा बनवले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडूची येथे पुन्हा एकदा सांगतो होते. खरंच कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. नक्कीच कमबॅक केलाय. मॅच मध्ये पुनश्च एकदा आलेत. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती 14 आणि दुसऱ्या षटकानंतर धाव संख्या झाली आहे
22. फक्त 8 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी राहिले सँडी यांची या मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप घ्यायचाय, टीम काढणे आपण खूप वेळच करताय. पंच आपल्याला वारंवार कॉल देत आहेत. शब्दाचा जाळ मागाशी मी उच्चार केला होता श्रीकांत सर. तुम्ही इंग्लिश मध्ये पाहाल तर क्रिकेटच्या मैदानाला ग्राउंड बोललं जातं, हिंदीमध्ये खेळ का मैदान. परंतु मराठीच भाषा अशी एवढी सुंदर आणि गोड आहे ना, जिथे क्रीडांगण बोललं जातं, अंगण जिथे लहान मुलं खेळली जातात. आणि त्यालाच नाव भ्रमशाचा शब्द क्रीडांगण. म्हणजे किती सुंदर आणि गोड शब्द दिला आहे मराठी भाषेने. नक्कीच सर. जाऊयात मैदानामध्ये. श्याम मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आडव्या बॅटीने आणि इथे मात्र आपल्या बॅनरवरती जे मान्यवरांचे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरला मात्र मानवंदना देणारा फटका. पहा वेग होता मात्र वेगाला नाहीये दिशा. हा सर ब्लॉकल होल चेंडू होता. हा चेंडू थोडासा 1 फूट जर आतमध्ये राहिला असता तर मिडल स्टंप वरती जाऊन आदळला असता. पण जर आणि तर आधी करायचा असतो विचार, मग तर होतं. थोडीशी लाईन आणि लेन भरकटला, चेंडू वाईट घोषित झाला. वाईटच्या माध्यमातून 1 धाव वाढली. यावेळेला चेंडू थोडासा टप्पा मागे ठेवलाय आणि फलंदाज फसलाय आणि इथे मात्र गोलंदाज हसलाय. सेकंड अटेम्प्ट झेल फसलाय. नक्कीच एक जनार्दन हर हर महादेव करत संहार करायला आला होता, परंतु त्याची खेळी ते समाप्त होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला गेला. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला इनफिल्डच्या आतमध्ये. आणि धावसंख्या अजून देखील स्थिर आहे, ती म्हणजे 24. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 24. आणि या ठिकाणी शिवगर्जना 11 हा संघ मात्र आज मैदानाच्या बाहेर जातोय. कारण आशा प्रज्वलित केल्या होत्या, मात्र शेवटच्या षटकामध्ये मनात थोडी निराशा आली. लक्षात ठेवा, टीम शिवगर्जना 11 काळगाव सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर भेटतं. आज तुम्ही हरला असाल, पण उद्याचा विजय तुमची वाट पाहतोय. उद्या येणाऱ्या विजयासाठी लढायचं, घडायचं. आज हारला म्हणून खचून जाऊ नका. आज विचार करा काय चुकलं आणि त्या चुका सुधार करून पुढच्या मैदानात उतरा. जाऊया आता मॅच मध्ये. 4 चेंडू राहिले, 24 धावा झालेत. या वेळेला पहा, हुकला नाहीये तर चोपला, चोपला नाहीये तर ठोकला, ठोकला नाहीये तर खेचला. षटकार. फट्ट्याने षटकार मारला, पण वॉकिंग स्टाईल ऑन द फील्ड काय चालत होता तो. अगदी एकदम सुंदर देखणार, रुबाबदार, डौलदार एक योद्धा चालावा त्या पद्धतीने फटका मारल्यानंतर त्याची वॉकिंग स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. ज्यावेळेला व्ही शेप फटका चोदलाय, काय क्षेत्ररक्षण वेगाने फेकी दरम्यान पोहोचलाय. सुंदर चपळाईने हारणाचा वेग आपल्या पायात परिधान करून 1 धाव कंप्लीट केले. हीच 1 धाव आता मात्र संघाचा वाढवते. 1 धावेने भाव. धावसंख्या पोहोचली 31 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. धावसंख्या 31 झाले. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सजलाय, रंगलाय, रमतोय. प्रत्येक जण खेळतोय. या वेळेला पहा, बॅटीच्या रडार मध्ये आलाय. टाटा बाय बाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू सांगतोय थांबा भागवत शेठ, आम्ही जातो. 6 धावा प्राप्त करून देतो. संघाला मात्र इथे 6 धावा प्राप्त झालेत. येतोय षटकार. बघणाऱ्यांना बघावा आणि बघतच राहावा. एवढा काळी चोरणारा हा फटका आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नक्कीच देखणं आहे, म्हणून तर बघणाऱ्याने बघत राहावा. आणि इथे मात्र बॅटीची खालची कडा. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेटचं होत आहे पतन. फलंदाज बाद आणि धाव संख्या दरम्यान झाली आहे 37 आणि जिंकण्यासाठी मात्र 38 धावांची आवश्यकता. टीम काढणे संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धाव संख्या 14 झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये सँडीने चांगला स्टॉप लावला होता, मात्र शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या आतिषबाजीच्या माध्यमातून धाव संख्या मात्र 37 झाली आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य, 38 धावांचं आव्हान, 38 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणार चेंडू आहेत 18, बनवायचे आहेत 38 धावा. पाहूयात मॅच मध्ये. आता इनिंग ब्रेक होतोय. इनिंग ब्रेक मध्ये आता या ठिकाणी मंचावरती
मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. मान्य श्री संपत केशव साबळे उपसरपंच ग्रामपंचायत साबळेवाडी, त्याचबरोबर श्री ॲडव्होकेट महादेव रघुनाथ शेरेकर शेदळवाडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2024 हे वर्ष किती महत्वाचं आहे ते आपल्याला माहिती आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा जो मराठी भाषेला दिला, त्यामुळे मराठी भाषेची जी उंची आहे अगोदरच गगनाला भिडली होती, परंतु आज ती या ठिकाणी द रॉयल एंट्री सर्व मान्यवरांची होते. मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होते. मान्य श्री संपत साबळे उपसरपंच ग्रामपंचायत साबळेवाडी, त्याचबरोबर ॲडव्होकेट महादेवजी शेरीकर साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. करीतो स्वागत सुमनांनी दिन हा भाग्याचा आला, स्वागत परिमळ गंधाने क्रिकेटचा हा मंदिर मनमोहक सजला, पाहुण्यांच्या या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, क्रिकेटचा सोहळा रंगला प्रत्येकाच्या अंतरमंदिरात. आणि प्रत्येकाच्या आज अंतरमंदिरात अशा पल्लवी झालेत, कारण जय हनुमान चषकामध्ये आपल्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. द रॉयल एंट्री सरपंच आणि ॲडव्होकेट साहेबांची, त्याचबरोबर ॲडव्होकेट विनोदजी शेजवळ सुद्धा उपस्थित आहेत सर्व मान्यवर, आणि आपली जय हनुमान टीम साबळेवाडी सर्व उपस्थित आहे. शेजवाडीचे देखील खेळाडू त्यातून उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर अतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्दफुलेही तुमच्या स्वागताला, शब्दफुलेही तुमच्या स्वागताला. उपस्थित आमंत्रित निमंत्रित सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. टीम काढणे, चला आपण खूप वेळ यूज करताय टीम काढणे. ज्या वेळेला आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं होतं त्यावेळेला सुद्धा आपण वेळ यूज घेतला होता. चला स्पीडअप घ्यायचंय. चला नितीन, दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, पाहत नाहीये तर खेळतोय, खेळत नाहीये तर अनुभवतोय. आणि कॅप्टन अतुल दादा देखील उपस्थित झाले. बर्थडे बॉय देखील आहे आज. बर्थडे बॉयचा थोड्याच वेळामध्ये इथे केक कापला जाणार आहे. ओमकारला देखील पुनश्च एकदा जय हनुमान चषकाच्या माध्यमातून संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये सुरू असलेला सामना. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील 38 धावा रोखण्यासाठी उतरलाय, तर स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज भागवत आणि नॉन स्ट्राइकला किरण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सोमा मात्र सज्ज झालाय. मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी 38 धावांचा आव्हान ठेवलंय. ते आव्हान रोखण्यासाठी पहिला चेंडू. लॉंग रन अप, लॉंग द वे, ऑन द वे. यावेळेला पहिला चेंडू हाफ टॅकर आडव्या बॅटीने पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये. बॅट स्विंग थोडीशी वरून झालीये. चेंडू थोडासा खाली राहिला, बॅटीची खालची कडा घेतली आणि चेंडू मात्र मायभूमीला झाला दान. कोणतीही धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगला गोलंदाजीचा मानस घेऊन सोमा मात्र चांगली गोलंदाजी करताना दाखवून देतोय. यावेळेला पहा चेंज ऑफ द पेस, गतीमधील परिवर्तन. मागचा चेंडू थोडासा वेगवान होता, यावेळेला थोडासा टप्पा मागे, स्पीड कमी, भिन्नता, विविधता, व्हेरिएशन ठेवलंय गोलंदाज सोमाने. मात्र 10 नंबरी परंतु आहे 1 नंबरी. जर्सीचा नंबर 10 त्याने घेतला आहे, परंतु काम 1 नंबरचं करतोय. दोन्ही काय चेंडू हाताळले त्याने. पहिला थोडासा स्पीड, त्यानंतर स्लोवर. या वेळेला फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. आता मात्र चाल ओळखली, दिशा ओळखली, मात्र साथ नव्हती. नशिबात होत पण हातात नव्हतं. चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रात गेलाय. एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या पोहोचली आहे 1 या आकड्यावरती. श्रीगणेश झालाय. अकाउंट मात्र ओपन केलंय. ब्ल्यू आर्मी एकदम क्लासिकल. जर्सी पण खूप छान आहे ब्ल्यू आर्मी. नक्कीच सर. आकाशात सुद्धा ब्ल्यू, धरतीवरती सुद्धा ब्ल्यू. मैदानामध्ये आपण पाहतोय ब्ल्यू आर्मी. प्रत्येक जण आता मात्र चेंडूची वाट बघते, कारण चेंडू मैदानात ज्यावेळी येतो ना त्यावेळी चेंडू वाट लावतो. यावेळेला चेंडू वाट कोणाची लावेल, फलंदाजाची का गोलंदाजाची, ते पाहण्यायोग्य असेल. कारण की 3 चेंडू तर चांगले हाताळलेत. सोमाचं वर्चस्व, दबदबा कायम आहे अजून.
सोमाचा दबदबा आणि दरारा सुद्धा कायम. फलंदाजाची वाट लावण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा केला गेलाय सोमाकडून. भन्नाट वेग, वेगावरती नियंत्रण, नियंत्रणावरती अस्त्र, ब्रह्मास्त्र. चेंडू मात्र रॉकेट लॉन्च केले पायामध्ये. निर्धाव चेंडू. प्रयत्नांती वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या पद्धतीने गोलंदाजी चालली आहे. परंतु जो मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे मिस्टर जेडी, तो सध्या ऑन द मार्क आहे. प्रत्येक गोष्टीला तो फॉलो ठेवतोय. परंतु या वेळेस आडव्या बॅट त्याच्या हातामध्ये चेंडू जात होता. म्हणजे फलंदाजाने जर विरुद्ध दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटीची खालची कडा किंवा बॅटीची टॉपेज घेऊन त्याचा झेल होऊ शकला असता. अशा प्रकारे गोलंदाजी केली होती. नक्कीच सर, तुम्ही याच्या अगोदर जो ब्ल्यू आर्मी म्हणून तुम्ही उद्देश केला होता, त्या आर्मीचा तो सोमा मेजर होता. मेजरने आपली कामगिरी चोख निभावली आहे इथे. त्यानंतर कॅप्टन मिस्टर जेडी आपल्या ब्ल्यू आर्मीला मार्गदर्शन करताना पहिला मिडॉनची जागा घेतली, आता मिडॉनच्या जागेवरती येऊन पूर्णपणे मॅच वरती लक्ष, फोकस, पूर्णपणे तीक्ष्ण नजरेने गरुडासारखा त्याचा मॅच वरती पूर्णपणे लक्ष आहे. या वेळेला लक्ष आहे, परंतु लक्षाचा दुर्लक्ष मात्र इथे झालाय क्षेत्ररक्षकाकडून. हातात आलं होतं पण हातात पकडता आलं नाहीये. धरतीला झेंडू झालाय दान आणि इथे मात्र आता जेडीच्या डोक्याला कुठेतरी आलाय ताण. दरम्यान या ठिकाणी उदयजी खांडेकर आणि नितीनजी कुंभार यांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. रोहितजी पवार यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान सत्कार मान्यवरांचा केला जातोय. धावयात मॅच मध्ये दरम्यान धावसंख्या झाली 6. मैदानामध्ये काय कुरगील तुला रंगले बरसर पहा. काटे की टक्कर, एका साइडून प्रेशर 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 टाकला जातोय काढणी संघावरती. विनंती असेल आई नवलाई स्पोर्ट टीम सोनवडे, आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय. कॅप्टन म्हणतोय माझा एकट्याचा सन्मान सत्कार नको, कारण मी यांच्यामुळे आहे. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान सत्कार या मंचावरती झाला पाहिजे. हॅट्स अप फ्रॉम नितीन दादा. एकदा जोरदार टाळ्या. यांची कामगिरी दर्जेदार राहिली, फक्त थोडेसे कमी पडले. यांच्याकडे खेळ कमी नव्हता, फक्त हे थोडे कमी पडले. आज ज्या तुमच्या कमी झाल्या त्या उद्या भरून काढा आणि उद्याच्या मैदानामध्ये विजय तुमची वाट पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेला पहा पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे. 38च्या डोक्यावर चालला होता, मात्र चेंडू हातात आला होता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. बॅक टू बॅक दुसरा आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. संधी भेटले फलंदाजाला. आता मात्र संधीचं सोनं करावं लागेल. आणि संधीचं सोनं कधी करायचं असतं? ज्यावेळी आपल्याला संधी भेटते. संधी भेटले, आता मात्र संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली 7, बनवायचे आहेत 38. अजून खूप पल्लाय, परंतु पल्ल्यामध्ये तुम्हाला हल्ला करावा लागेल. आणि इथे मात्र हल्ला केलाय, मात्र उंची जास्त घातले. आता नाही, आता हातात चेंडू आलाय, हातात लॉक केलाय. फलंदाजाला मात्र परतीचा धडा वाचावा लावलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ये हाथ में ये फांसी का फंदा है, ये बाहुबली का हाथ है भाई, इसे गेंद छूटती नहीं पकड़ी जाती है. हात नाही फांसी का फंदा है. आणि इथे मात्र फाशी लावली आहे फलंदाजाला. फलंदाज मात्र बळी होतोय. फलंदाज बाद. या ठिकाणी विशालजी जाधव यांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी रविराजजी साबळे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यावेळेला पहा बॅकवर्ड पॉवर पंच. दार उघड आहे, उघड्या दारामध्ये होऊन दिला नाही फरार. काय क्षेत्ररक्षण राहिले. उडता पंची या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम कामगिरी राहिली आहे टीम. या वेळेला आपण पाहतोय चांगला एफर्ट, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स द्विगुणित केलाय.
धावसंख्या झाली 8 आणि चौकारासाठी या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचांच्याकडे झाली आहेत. सेफ आहे ओके. आपण पाहतो शेवटच्या बेंचवरती बसलेला आपला मित्र आज पहिल्या बाकावरती बसून जे नियोजन करेक्ट कार्यक्रम करेक्ट माहिती उत्तमभूत माहिती देतोय शेवटला होता आज पहिल्या बेंचवरती आलाय. MTC लाईव्हच्या माध्यमातून स्वतःच कार्य या क्रिकेट क्षेत्रामध्ये अविराज्य सेवा करतोय. यावेळेला पहा बॅटीच्या रडार मध्ये आलाय आणि इथे मात्र उडवला होता चेंडू मात्र भिडवू शकलेला नाहीये. चेंडू येतोय स्टेजला मात्र मानवंदना देतोय षटकार. हा बॅटीच्या रडार मध्ये चेंडू होता आणि या चेंडूचा चांगला समाचार घेतला इथे बॅट्समनने. अगदी स्लोअर डिलिव्हरी होती, सामंजस्यपणाने चेंडू फेकला गेला नव्हता, परंतु त्या चेंडूवरती एक चांगला समाचार इथे बॅट्समनने घेतलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या झाली आहे 14 आणि या ठिकाणी आणखीन एका स्टार खेळाडूचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय. विनोद कदम दादा यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार होतोय. प्लीज विनोद दादा आपण मंचावरती उपस्थित व्हायचंय. स्वप्नीलजी साबळे यांच्या शुभ हस्ते विनोद दादाला सन्मानित करण्यात येते. विनोद दादा यायचंय. विनोद दादा या टुर्नामेंट मध्ये आपला सुद्धा मोलाचा वाटा आहे. पडद्यामागे आपण सुद्धा आहात. आता कुठेतरी पडद्यासमोर यायचंय आपण. आपला या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार होतोय. विनोद माने दादा एकदा जोरदार टाळ्या विनोद दादासाठी. बल्ल्या फायटर संघाचा आयकॉन आणि कॉमेंटेटर भरत जाधव यांचा वर्ग मित्र म्हणजे लंगोटियार. यावेळेला पहिला चेंडू स्लोवर वनचा मात्र शिकार होतोय फलंदाज आणि चेंडू मात्र निर्धार होतोय. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता टीम रित्व 11 काढणी या संघाला जिंकण्यासाठी. 5 चेंडू 24 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण जेडी या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार जेडी आतापर्यंत 2 गोलंदाजांना सांगत होता. ब्ल्यू जर्सीचा कर्णधार आता मात्र निळ्या वातावरणामध्ये धुळा करताना मैदानात पाहतोय. यावेळेला हवेमध्ये उडवलाय डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक झाला फरार. हातामध्ये आला होता 1 बाउन्स चौकार. यावेळेस मात्र ही तिसरी झेल आहे जी ड्रॉप होऊन चेंडू सीमे पार गेलाय. हे खूप नुकसान देणार काम आहे ब्ल्यू आर्मी साठी. जेडीने त्याचं सर्वस्व पणाला लावलं. दोन्ही चेंडू क्लासिक चेंडू फेकले होते. स्लोअर डिलिव्हरीचा वापर केला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाळ्यात फसवलं गेलं होतं, परंतु ते जाळं कुठेतरी त्या जाळ्याला कुठेतरी दरार पाडली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाने. सर दस्तक चेंडू फरार. मिळतील धावा आणखीन एक सनसनीत चौकार. पंचांचा इशारा काय असेल पाहूया. चौकार तर भेटलाय. बॉल आहे की नो बॉल. यस नो बॉल. धोक्याची घंटा. थ्रो ऍक्शन पंचांनी दर्शवले. रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय जो असेल तो आपल्याला मान्यच करायचा आहे. सर्वांना नियम सारखे आहेत. नियमाला अनुसरून ही स्पर्धा असते. स्पर्धेमध्ये काय तोडायचं असेल तर रेकॉर्ड तोडा मित्रांनो. नियम तोडू नका. आपण नियम तोडलात ना की पंच लगेच इशारा दर्शवतायत. म्हणजे आता मात्र 5 धावा आलेत. नो बॉल दर्शवलाय पंचांनी मॅच मध्ये. आणि या मॅचच्या कहाणीमध्ये सर आता रंग भरलाय. रंगाचा मात्र बेरंग गोलंदाजाकडून होऊ लागलाय. गोटोली गावची ही खेळपट्टी आहे रंग उधळण्यात सज्जच होती कालपासून. जय हनुमान चषक 2024 मध्ये ही खेळपट्टी रंग उधळणार का? तर रंग तर उधळत होती, परंतु या मॅच मध्ये जो बेरंग आला आहे, थोडंसं जे ट्विस्ट आलाय, या ट्विस्टचं रूपांतर आता कसं होतंय ते पाहण्यासारखं असेल. कारण की इथे जी मॅच ब्ल्यू आर्मीने बनवली होती ती मॅच कुठेतरी त्यांच्या हातून निसटते आणि कलती होत चालली आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहेत. लक्षात घ्या पाटण क्रिकेट संघटनेचे नियम की तुम्हाला रिव्ह्यू दिलाय तो फक्त वाईट चेंडूसाठी आणि बिमरसाठी आहे. ऑनफिल्ड अंपायरने जर नो दिला असेल तर त्यामध्ये बदल केला जाणार नाहीये. लक्षात घ्या. आणि नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. नो चेंडू म्हणजेच या नो चेंडूवर अगदी पेनल्टी दिली जाईल. पाच धावांची पेनल्टी आणि हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. लक्षात घ्या.
जर पंचांनी निर्णय दिलाय तर तुम्हाला मान्य करावा लागेल. हे जे आपण देखील चांगले खेळाडू आहात, कारण पंचांचा ऑनफिल्डच्या निर्णयामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाहीये, कारण पाटण क्रिकेट संघटनेचे नियम देखील तसे आहेत. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला तो फायनल असेल, बदल केला जाणार नाहीये, लक्षात घ्या. आणि या मॅच प्लीज त्वरित चालू करा, कारण रिव्ह्यू तुम्हाला बिमर साठी आणि वाईट साठी आहे. मॅचला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. दोन्ही टीम मॅच थोडी फास्ट खेळा प्लीज. आणि या सामन्याचं समीकरण असेल 4 चेंडूमध्ये 8ची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा टीम एसीसी नवीवाडी. मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो, कारण आज जे आपण पाहतोय पाटण क्रिकेटचे नियम, आणि ते नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयामध्ये कोणती आयोजक असू द्या, कमिटी असू द्या, अगदी बॉस देखील कधी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा. आपण चांगले टीम आहात, चांगले खेळाडू आहात. चला मॅचचा रिदम तोडू नका. 4 मध्ये 8ची गरज. 4 मध्ये 8 धावांची आवश्यकता. आता मात्र आताच्या चेंडूवरती नो बॉल होता. नोची 1+ थ्रो गोलंदाज दर्शवला, त्या 5 धावा आणि चौकार, म्हणजे अशा मिळून 10 धावा या चेंडूवरती प्राप्त झालेत. आता मात्र समीकरण पाहिलं 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती आणि गोलंदाजाची एक चूक, ते 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एका साईडला आपण पाहतो ऋत्वी 11 काढणे यांनी कुठेतरी मॅच सोडली नव्हती, म्हणून तर मॅच मध्ये त्यांचा पुन्हा कमबॅक झालाय. आता मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये रंग भरलाय. त्याला स्पीडअप घ्यायचंय. बॉलर नेम विजय, गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित षटक कंप्लीट करण्यासाठी विजय गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पंत त्याला सामना चालू करून घ्यायचा आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बॉलर बदललाय, कोण आहे बॉलर? विजय आहे ना, नाही बॉलरचं नाव काय दिसतंय? विशाल गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण श्याम यांना पाहतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. फ्री हिट कंटिन्यू. पंतांचं बोट गर गर फिरताना आपण पाहतोय. या वेळेला कस गोलीगत षटकाराच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. येतोय सीमारेषा पार. षटकार करारावार, अप्रतिम. जशाच तसं उत्तर पंच आली आहेत. एमटीसी दूध का दूध और पानी का पानी चेकआउट केले जाते. यस, वाईट बॉल दर्शवलाय पंचांनी. योग्य निर्णय आहे. डोक्याच्या खूप वरून गेलेला बॉल, त्याच्यामुळे हा बॉल वाईटचा कॉल पंचांचा आला. योग्य आहे. चांगला डिसिजन, चांगला निर्णय, चांगला अनुभव पंच मैदानामध्ये आपल्याशी शेअर करत असताना चांगलं क्रिकेटची सेवा पंच बजावतायत. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. रंग माझा वेगळा याची पुनरावृत्ती करावी लागते. या वेळेला गोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि धावसंख्या झाली 38. विजय प्राप्त होतोय. आता मात्र रिद्वी 11 काढणे यांचा विजय प्राप्त होतोय. हार्ड लक बॅड लक टीम नवीवाडी. आपली एक चूक किती संघाला महाग